त्यांच्यात आणि आमच्यामध्ये थोडाफार फरक. तिकडे व्हीप बदलले, आमचे व्हीप तेच आहेत. व्हीप बाबत असंख्य गोष्टी फिरत होत्या, मात्र आमची बाजू भक्कम आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी छगन भुजबळांची प्रतिक्रिया. कालचा निकाल भाजप पुढारी आणि अध्यक्ष नार्वेकर यांनी मॅच फिक्सिंग करून दिला. न्याय करण्याची जबाबदारी असणाऱ्या नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं. संजय राऊतांची राहुल नार्वेकरांवर टीका. सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचंही केलं वक्तव्य. सर्वोच्च न्यायालयानं घातलेली चौकट काल पायदळी तुडवली गेली. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची प्रतिक्रिया. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन झालं म्हणून कोर्ट याची दखल घेईल, परब यांचं वक्तव्य. काल संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी असंसदीय भाषेमध्ये वक्तव्य केलंय. त्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्यासाठी आमची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी ज्यांनी देव, देश आणि धर्माला सोड चिठ्ठी दिली, हिंदूंच्या सणांवर बंदी आणली, देवांना बंदीवान केलं, राम मंदिर, राम वर्गणीची खिल्ली उडवली, शेवटी सगळ्याचा निकाल लागलाच. आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका. भाजप आधी आमदार खासदार पळवून न्यायचे, आता पक्षच पळवून नेतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भाजपवर टीका. थोडी तरी लाज राहिली असेल तर राजीनामा द्या, नाहीतर एकनाथ शिंदेंसोबत या. नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान. मशाल चिन्ह केवळ अंधेरी निवडणुकीपुरतं, भविष्यामध्ये तुम्हाला फावडी घेऊन जावं लागेल. नितेश राणेंची ठाकरेंवर टीका. फावड्याचा वापर कसा होतो हे नितेश राणेंना माहिती नाही, फावडा घेऊन तुम्हालाच उडवून टाकू. नितेश राणेंच्या टीकेनंतर अंबादास दानवेंचा पलटवार. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये निकाल देऊन विधानसभा अध्यक्षांनी आपण भाजपचे हस्तक असल्याचं सिद्ध केलं. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा राहुल नार्वेकरांवर आरोप. नार्वेकरांकडे खरंच वकिलांचं पत्र आहे का? अंधारेंची नार्वेकरांवर टीका. आमदार अपात्रतेचा निकाल संविधान विरोधी. अध्यक्षांना दुर्दैवानं भाजप नेत्यांचं ऐकावं लागलं. आमदार रोहित पवारांची टीका. रोहित पवार यांना वाटत असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काम करत नाहीत, तर मग मतदारसंघातील कामं घेऊन काय येता? रोहित नैराश्येतून असं बोलतायत. शंभूराज देसाईंची रोहित पवारांवर टीका. शिवसेना आमदार अपात्रता निकालानंतर ठाण्यामध्ये महाविकास आघाडीकडून बॅनरबाजी. दिवसाढवळ्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या. बॅनरच्या माध्यमातून निकालावर भाष्य. काँग्रेसची प्रभू रामचंद्रांच्या विरोधातील मानसिकता पुन्हा एकदा जनतेस समोर आली आहे. काँग्रेसनं रामायण काल्पनिक असल्याचा दावा केला होता. काँग्रेसनं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाकारून कोट्यवधी रामभक्तांचा अवमान केलाय. बावनकुळेंची टीका. श्री रामाला बदनाम करण्याचे काँग्रेसकडून अनेक प्रयत्न. 22 जानेवारीलाही काँग्रेस हा कार्यक्रम बॉयकॉट करेल असं वाटतंय. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची काँग्रेसवर टीका. नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या नियोजनामध्ये छगन भुजबळ अलिप्त. छगन भुजबळांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ. नाशिकमध्ये कार्यक्रम आणि नाशिकचा असल्यानं कार्यक्रमाला हजर राहणार. मोदींच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याबाबतच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या नाशिकमध्ये रोड शो. मोदींच्या रोड शो पूर्वी ट्रायल रन. पोलीस आयुक्त संदीप कर्णी आणि एसपीजी अधिकाऱ्यांचा ट्रायल रनमध्ये सहभाग. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या मुंबईमध्ये शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचं लोकार्पण. त्यासोबतच मोदी सी वुड्स बेलापूर उरण उपनगरीय रेल्वे सेवेच्या 4थ्या मार्गिकेचंही करणार उद्घाटन. बहुप्रतीक्षित दिघा रेल्वे स्थानकाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार. तसंच उरण रेल्वे मार्गिकेचं उद्घाटन देखील मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून केलं जाणार. रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती. ईस्टर्न फ्रीवेच्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्त्याचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन. ऑरेंज गेट परिसरातून तयार होणारा हा मार्ग 9.2 किलोमीटर लांब बांधला जाणार. या रस्त्यामुळे ईस्टर्न फ्री ते मरीन ड्राईव्ह पर्यंतचं अंतर 10 मिनिटात पार करता येणार.
उद्याच्या उद्घाटनाआधी MTHLच्या कामावर अखेरचा हात, पुलावर रंगरंगोटी, स्वच्छतेचं काम सुरू. नवी मुंबईतील विकास कामांच्या उद्घाटनस्थळी 500 खाटांचं सुसज्ज रुग्णालय. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृत्यू प्रकरणानंतर शासनाकडून खबरदारी. शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूवर स्थानिकांना टोलमाफी द्या, काँग्रेसची सरकारकडे मागणी. सागरी सेतूसाठी उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्यामुळे टोलमाफी देण्याची मागणी. स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये नवी मुंबई देशामध्ये तृतीय क्रमांकावर तर राज्यामध्ये नंबर 1. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाण्यामधील आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळाला भेट. शिवसेना आमदार अपात्रता निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांकडून आनंद आश्रमात दिघेंच्या स्मृतींना अभिवादन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या पश्चिम रेल्वेच्या 6व्या मार्गिकेचं लोकार्पण. गोरेगाव ते खार दरम्यान जवळपास 8.8 किलोमीटरचा हा मार्ग असणार. बेलापूर ते पेंधर मेट्रो रेल्वे मार्गाचं उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण. 17 नोव्हेंबर 2013ला सुरू करण्यात आली होती मेट्रो. नवी मुंबई शहर आणि उरण तालुका रेल्वे मार्गानं जोडला जाणार. उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचं उद्घाटन. गेल्या 15 वर्षांपासून रखडलेला हा मार्ग अखेर पूर्ण. माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पत्र. भारतीय जनता पक्षाच्या नावावर पत्रामध्ये आक्षेप. राजकीय पक्षानं देशाचं नाव वापरलंच कसं, पत्रातून केला सवाल उपस्थित. या विरोधात लढण्यासाठी पुढाकार घेण्याचीही केली विनंती. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मंदिर स्वच्छता सेवा अभियान गावागावामध्ये 11 ते 14 जानेवारी दरम्यान राबवलं जाणार अभियान. 6 डिसेंबर 1992ला अयोध्येमध्ये गेलेल्या शिवसैनिकांची उद्या बैठक. शिवसेना भवनात उद्या दुपारी 2 वाजता बैठक. बैठकीत सुभाष देसाई मार्गदर्शन करणार. मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणी राणा दाम्पत्य पुन्हा एकदा कोर्टात गैरहजर. न्यायाधीशांकडून राणा दाम्पत्याच्या वकिलांची कान उघडणी. सर्वोच्च न्यायालयाकडून नवाब मलिकांना मोठा दिलासा. नवाबांच्या वैद्यकीय कारणास्तव दिलेल्या जामिनाला 6 महिने मुदतवाढ. सुनील केदार यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता. सुनील केदार यांच्या शक्ती प्रदर्शनातील वाहनं बेकायदेशीर कृत्यांमधील माफियांशी संबंधित असल्याची पोलिसांना शंका. काँग्रेस नेते सुनील केदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विनापरवानगी रॅली काढून वाहतूक कोंडी केल्याचा आरोप. राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवर सरकारनं श्वेतपत्रिका काढावी. विधानसभा विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सरकारचा खासगी IT कंपन्यांना नफा मिळवून देण्याचा प्रयत्न. वडेट्टीवारांचा गंभीर आरोप. पुण्यामध्ये D.Ed. B.Edच्या शिक्षकांनी चंद्रकांत पाटलांची गाडी अडवली. शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी माध्यमांचं स्वतंत्र आरक्षण रद्द करण्याची आंदोलक शिक्षकांची मागणी. पुणे मुंबई द्रुतगती आणि जुन्या पुणे मुंबई महामार्गावर उद्या अवजड वाहतुकीला बंदी. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे प्रशासनाची खबरदारी. मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माची दोषमुक्तीची याचिका. हिरेन हत्या प्रकरणामध्ये शर्मा सध्या जामिनावर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.